आपण नेहमी बाजारात जातो. तिथं आपण बघतो, केळी डझननी दिली जातात, तेल लिटर किंवा किलोमध्ये दिलं जातं आणि साखरही किलोमध्येच दिली जाते. आणि तेव्हा आपल्या मनात एक प्रश्न नक्कीच येतो, की केळी फक्त डझनमध्येच का देतात? तेल लिटरमध्ये का देतात? साखर किलोमध्येच का देतात? डझनमध्ये का नाही? म्हणजे नक्की कोणत्या वस्तूचं मोजमाप कोणत्या युनिटमध्ये करायचं हे कसं ठरतं? यामागचं सायन्स काय आहे? त्याचबरोबर स्पर्धा परीक्षेमध्ये नेहमी या घटकावर प्रश्न विचारले जातात. जसं की लेंथचं युनिट काय, मासचं युनिट, हे व अशासारखे असंख्य प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात. तर चला हे सगळे प्रश्न सोप्या भाषेत समजून घेऊया. MPSC प्रोफेसरच्या या क्लासरूममध्ये. सर्वात आधी आपल्या मनात येणारा प्रश्न म्हणजे युनिट म्हणजे नक्की काय? तर चला याची सुरुवातच कुठून झाली हे समजण्यासाठी एक छोटीशी स्टोरी बघूया. एकदा एका राजाने आज्ञा केली, प्रत्येक शेतकऱ्याने हातभर धान्य घ्यावं. आता इथेच समस्या निर्माण झाली, कारण कोणाचा हात मोठा, कोणाचा लहान. मोठ्या हाताच्या माणसाने खूप धान्य आणलं, छोट्या हाताच्या माणसाने कमी धान्य आणलं आणि मग दोघांमध्ये वाद झाला. तेव्हा लोकांना समजलं, जर आपण मोजमाप हातावर, पावलावर, अंगठ्यावर करणार असू, तर प्रत्येक वेळी गोंधळ होणारच. कारण ही मापं प्रत्येक व्यक्तीनुसार बदलत असतात. म्हणूनच असा विचार आला, सगळ्यांसाठी समान, ठरलेलं मोजमाप असायला हवं. आणि इथूनच युनिटची कल्पना जन्माला आली. मग युनिट म्हणजे नेमकं काय? युनिट म्हणजे एखाद्या गोष्टीचे प्रमाण मोजण्याचे एक प्रमाणक. अर्थात अ युनिट इज अ स्टँडर्ड मेजर ऑफ समथिंग. आता प्रश्न आला, फिजिकल क्वांटिटी म्हणजे काय? फिजिकल क्वांटिटी म्हणजे अशी क्वांटिटी जी आपण मोजू शकतो आणि ज्याला नंबर प्लस युनिट असतो. अर्थात अ फिजिकल क्वांटिटी इज अ क्वांटिटी दॅट कॅन बी मेजर्ड अँड इज एक्सप्रेस्ड ॲज अ नंबर प्लस युनिट. फिजिकल क्वांटिटी मोजण्यासाठी विविध पद्धती वापरल्या जातात. त्यापैकी पहिली पद्धत म्हणजे CGS. सर्वात आधी येते ती म्हणजे CGS पद्धत. ही पद्धत 1874ला फ्रान्समध्ये अस्तित्वात आली. याचा फुल फॉर्म म्हणजे सेंटीमीटर, ग्राम आणि सेकंड पद्धत. म्हणजे C म्हणजे सेंटीमीटर, G म्हणजे ग्राम आणि शेवटचं S म्हणजे सेकंड. याचा मुख्य ॲडव्हान्टेज असा की स्मॉल स्केल फिजिक्ससाठी सिंपल आहे आणि लॅब एक्सपेरिमेंट्समध्ये इझी टू कॅल्क्युलेट करता येतो. याचं उदाहरण म्हणजे समजा तुम्ही पेन्सिलची लेंथ मोजत आहात, जी सुमारे 15 सेंटीमीटर आहे. CGS वापरून तुम्ही फक्त 15 सेंटीमीटर लिहिता. अगदी सोपे. त्याचप्रमाणे जर एखाद्या लहान वस्तूचे वजन 2 ग्राम्स असेल, तर तुम्ही थेट CGS युनिट ग्राम वापरू शकता. लहान गोष्टींसाठी सिंपल आणि प्रिसाइज. या पद्धतीचा डिसएडव्हान्टेज असा की लार्ज मेजरमेंट्ससाठी प्रॅक्टिकल नाही आणि युनिट्स खूप स्मॉल किंवा ऑकवर्ड होऊ शकतात. याचे एक्झाम्पल म्हणजे समजा तुम्हाला डिस्टन्स मोजायचा आहे 2 सिटीज दरम्यान, उदाहरणार्थ 120 किलोमीटर. CGSमध्ये तुम्हाला ते 1,20,00,000 सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करावे लागेल. खूप मोठा नंबर आणि वापरायला ऑकवर्ड. किंवा एखाद्या कारचे वजन मोजायचे आहे, उदाहरणार्थ 1500 किलोग्रॅम, तर ते 15 लाख ग्रॅम्स होते. रोजच्या वापरासाठी इम्प्रॅक्टिकल. सर्वात पुढे येते ती म्हणजे MKS पद्धत. ही पद्धत 1889ला फ्रान्समध्ये अस्तित्वात आली. याचा फुल फॉर्म म्हणजे मीटर, किलोग्रॅम आणि सेकंड पद्धत. म्हणजे M म्हणजे मीटर, K म्हणजे किलोग्रॅम आणि शेवटचं S म्हणजे सेकंड. याचा मुख्य ॲडव्हान्टेज असा की लार्ज स्केल फिजिक्स आणि इंजिनिअरिंगमध्ये सिंपल आणि प्रॅक्टिकल आहे. लॅब एक्सपेरिमेंट्स आणि फील्ड मेजरमेंट्स दोन्हीसाठी इझी टू कॅल्क्युलेट करता येतो. याचं एक्झाम्पल म्हणजे समजा तुम्ही एका बिल्डिंगची हाईट मोजत आहात, जी 50 मीटर आहे. MKS वापरून तुम्ही थेट 50 मीटर लिहिता. अगदी सोपे. त्याचप्रमाणे जर एखाद्या कारचे वजन 1200 किलोग्राम असेल, तर तुम्ही थेट MKS युनिट किलोग्राम वापरू शकता. मोठ्या वस्तूंसाठी सिंपल आणि प्रॅक्टिकल. या पद्धतीचा डिसएडव्हान्टेज असा की स्मॉल स्केल ऑब्जेक्ट्स किंवा मायक्रोस्कोपिक मेजरमेंट्ससाठी कन्व्हिनियंट नाही. याचे एक्झाम्पल म्हणजे जर तुम्ही एका पेन्सिल टेपची लेंथ मोजू इच्छित असाल, जी सुमारे 1.5 सेंटीमीटर आहे, तर MKSमध्ये तुम्हाला ते 0.015 मीटरमध्ये कन्वर्ट करावे लागेल. थोडं ऑकवर्ड आणि लोटच्या लहान मोजमापासाठी कमी सोयीस्कर. आता येथे ती म्हणजे FPS पद्धत. ही पद्धत 19th सेंचुरीमध्ये USA, UKमध्ये अस्तित्वात आली. याचा फुल फॉर्म म्हणजे फूट, पाऊंड आणि सेकंड पद्धत. म्हणजे F म्हणजे फूट, P म्हणजे पाऊंड आणि शेवटचं S म्हणजे सेकंड.
याचा मुख्य ॲडव्हान्टेज असा की कन्स्ट्रक्शन आणि रोजच्या मोजमापासाठी सिंपल आणि कन्व्हिनियंट आहे. इंजिनिअरिंग फील्डमध्ये डायरेक्ट यूज करता येतो. याचं एक्झाम्पल म्हणजे समजा तुम्ही एका रूमची लेंथ मोजत आहात जी 15 फीट आहे. FPS वापरून तुम्ही थेट 15 फीट लिहिता, अगदी सोपे. त्याचप्रमाणे जर एखाद्या बॉक्सचे वजन 20 पाउंड्स असेल तर तुम्ही थेट FPS युनिट पाउंड वापरू शकता. रोजच्या वापरासाठी सिंपल आणि प्रॅक्टिकल. या पद्धतीचा डिसएडव्हान्टेज असा की सायंटिफिक कॅल्क्युलेशन्स आणि लार्ज स्केल फिजिक्समध्ये कन्व्हिनियंट नाही आणि SI युनिटसोबत इझी कन्व्हर्जन नाही. याचा एक्झाम्पल म्हणजे जर तुम्हाला एका ब्रिजची लेंथ मोजायची असेल जी 2 किलोमीटर आहे तर FPS मध्ये तुम्हाला ते 6561.68 फीटमध्ये कन्व्हर्ट करावे लागेल. खूप मोठा नंबर आणि सायंटिफिक कॅल्क्युलेशन्ससाठी ऑकवर्ड. तर आपल्याला बघायला मिळाले की CGS, MKS आणि FPS या 3 पद्धती काही ठिकाणी खूप उपयोगी आहेत, पण काही ठिकाणी त्यांच्या मर्यादा आहेत. CGS लहान वस्तूंसाठी सोपी आहे, MKS मोठ्या मोजमापांसाठी प्रॅक्टिकल आहे आणि FPS रोजच्या वापरासाठी कन्व्हिनियंट आहे. पण कोणतीही पद्धत पूर्णपणे युनिव्हर्सल नाही आणि सायंटिफिक कॅल्क्युलेशन्समध्ये सगळीकडे सहज वापरता येत नाहीत. त्यामुळे सायंटिस्ट्सना एक अशी पद्धत हवी होती जी सर्वत्र युनिव्हर्सल, प्रिसाईज आणि कन्व्हिनियंट असेल. याच गरजेमुळे जन्माला आली SI युनिट सिस्टम, जी आज सर्वात वाईडली एक्सेप्टेड स्टँडर्ड आहे. SI युनिट सिस्टम म्हणजे इंटरनॅशनल सिस्टम ऑफ युनिट्स, जी सायंटिस्ट्सने तयार केली जेणेकरून सर्व मोजमाप युनिव्हर्सल आणि स्टँडर्ड राहतील. यात फिजिकल क्वांटिटीज मोजण्यासाठी 7 मूलभूत युनिट्स ठरवले आहेत. चला त्यांचा परिचय घेऊया. पहिली क्वांटिटी लेंथ म्हणजे लांबी. याचं युनिट आहे मीटर आणि हा छोट्या अक्षराने M ने रिप्रेझेंट केला जातो. याचं उदाहरण म्हणजे समजा तुम्ही एका क्लासरूमची लेंथ मोजत आहात जी 10 मीटर आहे. इथे 10 ही संख्या लेंथ दर्शवते आणि M म्हणजे मीटर हा SI युनिट आहे, ज्यामुळे मोजमापात गोंधळ होत नाही. दुसरी क्वांटिटी मास म्हणजे वस्तूचे वजन. याचं युनिट आहे किलोग्रॅम आणि हा छोट्या अक्षराने kg ने रिप्रेझेंट केला जातो. याचं उदाहरण म्हणजे एका बॅग ऑफ राईसचे वजन 5 kg आहे. इथे 5 ही संख्या मास दर्शवते आणि kg म्हणजे किलोग्रॅम हा SI युनिट आहे, ज्यामुळे मोजमापात गोंधळ होत नाही. तिसरी क्वांटिटी टाइम म्हणजे वेळ. याचं युनिट आहे सेकंड आणि हा छोट्या अक्षराने S ने रिप्रेझेंट केला जातो. याचं उदाहरण म्हणजे समजा तुम्ही स्टॉप वॉच चालू केला आणि तो 60S दाखवतो. इथे 60 ही संख्या टाइम दर्शवते आणि S म्हणजे सेकंड हा SI युनिट आहे, ज्यामुळे वेळेचे मोजमाप स्टँडर्डाइज्ड होते. चौथी क्वांटिटी इलेक्ट्रिक करंट म्हणजे विद्युत प्रवाह. याचं युनिट आहे एम्पियर आणि हा मोठ्या अक्षराने A ने रिप्रेझेंट केला जातो. याचं उदाहरण म्हणजे घरातील बल्बमध्ये 2 एम्पियर करंट फ्लो होत आहे. इथे 2 ही संख्या करंट दर्शवते आणि A म्हणजे एम्पियर हा SI युनिट आहे, त्यामुळे करंटचे मोजमाप स्पष्ट आणि ठराविक पद्धतीने करता येते. पाचवी क्वांटिटी टेम्परेचर म्हणजे तापमान. याचं युनिट आहे केल्विन आणि हा मोठ्या अक्षराने K ने रिप्रेझेंट केला जातो. याचं उदाहरण म्हणजे एखाद्या लॅबोरेटरीमध्ये वॉटरचे टेम्परेचर 300 केल्विन आहे. इथे 300 ही संख्या टेम्परेचर दर्शवते आणि K म्हणजे केल्विन हा SI युनिट आहे, त्यामुळे तापमानाची तुलना वेगवेगळ्या ठिकाणी सहज करता येते. सहावी क्वांटिटी अमाउंट ऑफ सबस्टन्स म्हणजे पदार्थाचे प्रमाण. याचं युनिट आहे मोल आणि तो MOL ने रिप्रेझेंट केला जातो. याचं उदाहरण म्हणजे 1 मोल वॉटर मॉलिक्युल्समध्ये 6.022 इंटू 10⁻23 मॉलिक्युल्स असतात. इथे 1 ही संख्या अमाउंट ऑफ सबस्टन्स दर्शवते आणि MOL म्हणजे मोल हा SI युनिट आहे, म्हणून रासायनिक गणना करताना ही युनिट खूप उपयोगी ठरते. सातवी क्वांटिटी ल्युमिनस इंटेन्सिटी म्हणजे प्रकाशाची तीव्रता. याचं युनिट आहे कॅन्डेला आणि तो CD ने रिप्रेझेंट केला जातो. याचं उदाहरण म्हणजे एखाद्या LED टॉर्चची ल्युमिनस इंटेन्सिटी 100 CD आहे. इथे 100 ही संख्या ल्युमिनस इंटेन्सिटी दर्शवते आणि CD म्हणजे कॅन्डेला हा SI युनिट आहे, त्यामुळे प्रकाशाची तीव्रता अचूकपणे व्यक्त करता येते.
ह्या 7 क्वांटिटीजना आपण बेस फिजिकल क्वांटिटीज म्हणतो. कोणत्याही एक्सपेरिमेंटमध्ये बेसिक मेजरमेंट करताना यांचा वापर होतो. यानंतर आपण पाहूया व्युत्पन्न भौतिक प्रमाण म्हणजे डिराइव्ड क्वांटिटीज. डिराइव्ड क्वांटिटी म्हणजे असे भौतिक प्रमाण जे 2 किंवा अधिक फंडामेंटल क्वांटिटीज किंवा त्यांच्या फंडामेंटल युनिट्सचा गुणाकार किंवा भागाकार करून मिळते. म्हणजेच हे प्रमाण थेट मोजले जात नाही, तर इतर मूलभूत म्हणजे बेस क्वांटिटीजपासून तयार होते. अर्थात अ डिराइव्ड क्वांटिटी इज अ फिजिकल क्वांटिटी दॅट इज obtained by combining 2 or more base quantities through multiplication or division. आता पुढे आपण डिराइव्ड क्वांटिटीज पाहणार आहोत जे परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. म्हणजे UPSC, MPSC, SSC सारख्या एक्झाम्समध्ये वारंवार विचारल्या जाणाऱ्या डिराइव्ड फिजिकल क्वांटिटीज. पहिली ग्रुप क्वांटिटी म्हणजे कार्य, ऊर्जा आणि उष्मा. यांचा SI युनिट आहे जूल, J. कार्यला W, ऊर्जेला E आणि उष्मेला Q या सिंबलने दर्शवले जाते. याचा उदाहरण म्हणजे समजा एखाद्या वस्तूवर तुम्ही 50 जूल वर्क केले. इथे 50 ही संख्या प्रमाण दाखवते आणि जूल हा युनिट आहे. तसंच जर एखाद्या बॅटरीमध्ये 200 जूल एनर्जी स्टोर्ड असेल तर इथे 200 ही संख्या मात्रा दाखवते आणि J हा युनिट आहे. तसंच जर पाण्याने 150 जूल हीट ॲब्झॉर्ब केली तर 150 ही किंमत उष्मेचे प्रमाण आणि J हा त्याचा SI युनिट आहे. दुसरी क्वांटिटी म्हणजे शक्ती, पॉवर. याचा SI युनिट आहे वॉट, W आणि P हा सिंबल आहे. याचं उदाहरण म्हणजे समजा तुम्ही एका मशीनने 100 जूल काम 5 सेकंदामध्ये केले. मग त्या मशीनची पॉवर इज इक्वल टू वर्क डिवायडेड बाय टाइम इज इक्वल टू 100 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 20 वॉट. इथे 20 ही संख्या शक्ती दर्शवते आणि W हा युनिट आहे. तिसरी क्वांटिटी म्हणजे चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड. याचा SI युनिट आहे टेस्ला, T आणि B हा सिंबल आहे. याचं उदाहरण म्हणजे जर एखाद्या मॅग्नेटच्या आसपास 0.5 T मॅग्नेटिक फील्ड आहे तर 0.5 ही संख्या मॅग्नेटिक फील्ड दर्शवते आणि T हा युनिट आहे. चौथी क्वांटिटी म्हणजे दाब, प्रेशर. याचा SI युनिट आहे पास्कल, PA आणि P हा सिंबल आहे. याचं उदाहरण म्हणजे जर एका सरफेसवर 500 न्यूटन फोर्स एका एरिया 2 मीटर स्क्वेअरवर लागू होत असेल तर प्रेशर इज इक्वल टू फोर्स डिवायडेड बाय एरिया इज इक्वल टू 500 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 250 पास्कल. इथे 250 ही संख्या दाब दर्शवते आणि PA हा युनिट आहे. पाचवी क्वांटिटी म्हणजे ध्वनी तीव्रता, साऊंड इंटेन्सिटी. याचा SI युनिट आहे W/m² आणि I हा सिंबल आहे. याचं उदाहरण म्हणजे जर एखाद्या लाऊडस्पीकरपासून 10 वॉट एनर्जी एका 5 मीटर स्क्वेअर एरियावर पसरत असेल तर साऊंड इंटेन्सिटी इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 5 इज इक्वल टू 2 वॉट/m². इथे 2 ही संख्या साऊंड इंटेन्सिटी दर्शवते आणि W/m² हा युनिट आहे. सहावी क्वांटिटी म्हणजे ज्योती फ्लक्स, ल्युमिनस फ्लक्स. याचा SI युनिट आहे ल्युमेन, LM आणि 5V हा सिंबल आहे. याचं उदाहरण म्हणजे जर एखाद्या बल्बने एका रूममध्ये 800 ल्युमेन प्रकाश सोडला तर 800 ही संख्या ल्युमिनस फ्लक्स दर्शवते आणि LM हा युनिट आहे. सातवी क्वांटिटी म्हणजे बल, फोर्स. याचा SI युनिट आहे न्यूटन, N आणि F हा सिंबल आहे. याचं उदाहरण म्हणजे जर एखाद्या ऑब्जेक्टला 10 किलोग्राम मासवर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर ॲक्सेलरेशन लागू केली तर फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲक्सेलरेशन इज इक्वल टू 10 इंटू 9.8 इज इक्वल टू 98 न्यूटन. इथे 98 ही संख्या फोर्स दर्शवते आणि N हा युनिट आहे. आठवी क्वांटिटी म्हणजे आवृत्ती, फ्रिक्वेन्सी. याचा SI युनिट आहे हर्ट्झ, XZ आणि F/न्यू हा सिंबल आहे. याचं उदाहरण म्हणजे जर एका पेंड्युलमने एका सेकंदामध्ये 2 ऑसिलेशन्स केले तर फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू 2 हर्ट्झ. इथे 2 ही संख्या फ्रिक्वेन्सी दर्शवते आणि HZ हा युनिट आहे. नववी क्वांटिटी म्हणजे विद्युत प्रतिरोध, इलेक्ट्रिकल रेझिस्टन्स. याचा SI युनिट आहे ओहम, ओमेगा आणि R हा सिंबल आहे. याचं उदाहरण म्हणजे जर एखाद्या कंडक्टरमध्ये 10 व्होल्ट व्होल्टेज आणि 2 अँपियर करंट असेल तर रेझिस्टन्स इज इक्वल टू व्होल्टेज डिवायडेड बाय करंट इज इक्वल टू 10 डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू 5 ओहम. इथे 5 ही संख्या रेझिस्टन्स दर्शवते आणि ओमेगा हा युनिट आहे. 10वी क्वांटिटी म्हणजे इलेक्ट्रिक चार्ज, कूलम्ब, C आणि Q हा सिंबल आहे. याचं उदाहरण म्हणजे जर एखाद्या कंडक्टरमध्ये 5 अँपियर करंट 10 सेकंड चालला तर इलेक्ट्रिक चार्ज इज इक्वल टू करंट इंटू टाइम इज इक्वल टू 5 इंटू 10 इज इक्वल टू 50 कूलम्ब.
इथे 50 ही संख्या इलेक्ट्रिक चार्ज दर्शवते आणि सी हा युनिट आहे. SSC, MPSC आणि UPSC मध्ये युनिट्स अँड मेजरमेंट या टॉपिकवर प्रश्न हमखास विचारले जातात. कन्सेप्ट क्लिअर असेल तर न्यूमेरिकल प्रश्न अर्थे सोपे होतात आणि कॉन्फिडन्स आपोआप वाढतो. अशाच सोप्या भाषेत आपुलकीची समजावणी आणि स्पर्धा परीक्षा, MPSC व सरळ सेवासाठी थेट उपयुक्त कंटेंट. म्हणून MPSC प्रोफेसर्सना नक्की फॉलो करा. अभ्यास करत रहा, तुमचं हार्डवर्क नक्कीच फळ देणार आहे. ऑल द बेस्ट.